एलिझाबेथ एकादशीच्या आईसाठी ओळखतात म्हणून. म्हणजे मला इतकं छान वाटतं की तो माझा पहिला चित्रपट. 12 वर्ष झाली आता त्याला. आणि तरीही आज लोक एलिझाबेथ एकादशीचं नाव काढतात. बरं, आविष्कारचा आता उल्लेख केला. आविष्कार बद्दल जेवढं ऐकते ना, आता सगळेजण एक चांगल्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. म्हणजे काय वैशिष्ट्य चेतन दातार, दीपक राजाध्यक्ष, ही सगळी माणसं तिकडे असायची, नाटक बसवायची. नवीन मुलं तेव्हा इतकी यायची तिकडे. तर ते म्हणाले, हो हो, तुम्ही ना नंदिता धुरी, तुम्ही बाळधुरींची मुलगी ना. नमस्कार, मी अपर्णा आणि मुंबई तरुण भारतमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. बरं, अनफिल्टर्ड गप्पाच्या पुढच्या भागात आपल्यासोबत अशी अभिनेत्री आहे जिला आपण बऱ्याच चित्रपटांमध्ये आजपर्यंत पाहिलंय. तिची सालस आणि एक सालस अभिनेत्रीची भूमिका आपण तिच्या पाहिलेल्या आहेत. त्या म्हणजे अभिनेत्री नंदिता पाटकर. खूप खूप स्वागत. थँक्यू अपर्णा, थँक्यू सो मच की आज मला तुम्ही या मंचावर बोलवलं. सर्वात आधी कशा आहात? अरे एकदम कमाल. सो मी जसं म्हणाली, अनफिल्टर्ड गप्पा आहे, त्यामुळे काही स्क्रिप्टेड असं नाहीये. सो मला आता चित्रपट आम्ही पाहिलेत, भूमिका पाहिल्यात, पण या सगळ्याच्या मागे भरपूर मेहनत असते, खूप मोठा प्रवास असतो. तो मला आज जाणून घ्यायचा आहे, कारण तो मी अजून ऐकलेला नाहीये. सो कशी सुरुवात झाली या क्षेत्राकडे, आणि एक थोडंसं बालपणीचं पण मला ऐकायला आवडेल. मी अतिशय ॲक्सिडेंटल ॲक्टर आहे, कारण की मी अजिबातच ठरवलेलं नव्हतं की मी या क्षेत्रात येईन म्हणून वगैरे. मी ब्लेस्ड आहे असं मी म्हणेन, कारण की हे क्षेत्र म्हणजे ही संधी माझ्याकडे आली आणि मला या क्षेत्रात काम करता येतं आहे आज म्हणून वगैरे. सो मी रुपारेल कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि जिकडे लोक खास ॲडमिशन घेतात नाटक करण्यासाठी म्हणून ॲडमिशन घेतात, पण माझा नाटकाशी काही फार संबंध आला नाही. तो आला तो शेवटच्या वर्षी, अगदी कॉलेज संपता. आणि मला ते आवडलं तर नाटकाचा ग्रुप, आणि असं वाटलं की ह्यातलं थोडंसं आपल्याला काहीतरी जमतंय, किंवा हा एक छान स्ट्रेस बस्टर आहे आपल्यासाठी म्हणून वगैरे. सो कॉलेजच्या शेवटच्या वर्षी मी सगळे एकांकिका एन्जॉय केल्या, म्हणजे यूथ फेस्टिवलमध्ये भाग घेणं वगैरे. आणि त्याच दरम्यान माझी चेतन दातार यांच्याशी ओळख झाली, जे माझे गुरु आहेत. सो चेतन रुपारेलला नाटकं बसवायला यायचा. सो तेव्हा तो मला म्हणाला की तू येत जा आविष्कारला म्हणून वगैरे. सो तेव्हा आविष्कार काय, आविष्कार ही नाट्यसंस्था मला माहीतही नव्हती. सो मी संध्याकाळची मग आविष्कारला जायला लागले, तिथले वर्कशॉप्स अटेंड करायला लागले. सो सुलभाताई, विजय तेंडुलकर वगैरे अशी ह्या सगळी मोठी मोठी, रोहिणीताई, ही सगळी व्यक्तिमत्व तिकडे अशी इतक्या सहज वावरायची. आणि मला असं वाटायची इतकी मोठी मोठी माणसं आणि इतके इथे येत आहेत, आणि काय आहे ही जागा, असं मला खूप उत्सुकता होती. मग हळूहळू मी तिकडे रमले, शिकले, रुळले, नाटक करायला लागले आणि मला खूप नाटकाची गोडी लागली. पण तरीही कधीही या क्षेत्रात आपण करिअर करावं असं माझं काहीही प्लॅन नव्हता. आणि मी त्याच्या ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जे मी टिपिकल नोकरी करायला लागलेले, एका कॉल सेंटरमध्ये मी नोकरी करत होते. तिकडनं ती संपल्यानंतर मी एका प्रायव्हेट कंपनीत जॉईन झाले. असं करून आणि संध्याकाळच्या वेळी नाटक, असं माझं एक छान शेड्यूल सुरू होतं की सकाळी नोकरी आणि संध्याकाळी नाटक. बरं, आविष्कारचा आता उल्लेख केला. आविष्कार बद्दल जेवढं ऐकते ना, आता सगळेजण एक चांगल्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. म्हणजे काय वैशिष्ट्य त्यावेळी आविष्कारचं हे होतं. मी म्हणजे ज्या ज्या कलाकारांकडनं ऐकलंय ना की ते आविष्कारमधनं आलेत आणि आता चांगल्या ठिकाणी आहेत, त्याविषयी काय? मी खूपच नशीबवान आहे की माझी आविष्कार ही संस्था मला कळली आणि माझी सुरुवात आविष्कारपासून झाली. कारण की हे जी सगळी दिग्गज मंडळी आहेत त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात प्रायोगिक नाटक, आणि मग काकडे काका म्हणजे आमचे अरुण काकडे, सुलभा देशपांडे, अशी बरीच मंडळी एकत्र येऊन त्यांनी ही संस्था सुरू केलेली, आणि सगळी नाटकवेडी माणसं. सो ह्या अशा वातावरणात मग आविष्कार संस्था फुलत गेली. आधी ती छबिलदास शाळेत त्यांचे प्रयोग व्हायचे, आता ते माहीमच्या म्युन्सिपल स्कूलमध्ये त्यांचं सेटअप होतं. सो आय एम व्हेरी लकी की मला आविष्कार सारखी संस्था कळली आणि तिथून माझी सुरुवात झाली. चेतन दातार, दीपक राजाध्यक्ष, ही सगळी माणसं तिकडे असायची, नाटक बसवायची. नवीन मुलं तेव्हा इतकी यायची तिकडे. आणि मला हे सगळी नाटक वेडी माणसं की ज्यांना नाटक करायची इच्छा आहे पण माहीत नाही आहे काय आहे. सो तिकडे तो एक आमची शाळा होती, ती आमच्यासाठी युनिव्हर्सिटी होती आविष्कार, म्हणजे जिकडे आम्हाला शिकता यायचं. नाटकाचा बेस माझा तिकडे जमला, काय म्हणतात, फाउंडेशन
हे माझं तिकडे तयार झालं. सो तिथून मग सुरुवात झाली. मग एक एक नाटक करता करता मग एक पॉइंट असा आला की मला नोकरी करताना खूप कंटाळा यायला लागला, की म्हटलं बापरे हे खूप, म्हणजे तरी 7-8 वर्ष मी नोकरी केली आणि त्याच्यानंतर मला असं झालं की नाही, हे जरा कठीण जात आहे आपल्याला, आपण प्रयत्न तर करून बघूया या क्षेत्रात खूप वर्ष हे झाल्यानंतर. सो तेव्हा मी नोकरी सोडली आणि मग मी फुल टाईम या क्षेत्राकडे वळले. पण शाळेत असताना कधी विचार केला होता आपण असं काहीतरी करावं, किंवा शाळेत बऱ्याचशा स्पर्धा होत असतात? अगं मी खूप ढ होते. मग शाळा इथे मुंबईची की मी माझ्या प्रॉपर माहितीप्रमाणे- नाही, मी प्रॉपर मुंबईची आहे. बऱ्याच Okay. लोकांना वाटतं मी पुण्याची आहे, Yes. माझा जन्म पुण्याचा आहे वगैरे. मी व्यवस्थित मुंबईकर वरळीची मुलगी आहे मी. सो माझ्या आईला खूप प्रेशर यायचं, टेन्शन यायचं, कारण मी अशी खूप इंट्रोवर्ट होती. मला अजिबात लोकांमध्ये मिसळायला आवडायचं नाही, कुठे बाहेर जायला आवडायचं नाही. सो माझ्या आईला खूप टेन्शन यायचं की कसं होणार या मुलीचं म्हणून वगैरे. सो ती मला जबरदस्ती इकडे पाठव, तिकडे पाठव, ह्या क्लासला पाठव, असं काय काय तिचं चालायचं. सो असं तिने मला एकदा नाट्य प्रशिक्षण शिबिरासाठी, जे लहान मुलांचं शिबिर भरतं, असं तिने मला एकदा आमच्या इकडे, आमच्या एरियात असं एक शेखर नवरे घेत होते, सो तिकडे पाठवलं. सो मला ते आवडलं समहाव आणि मला छान वाटलं ते. पण तेवढंच. मग त्याच्यानंतर मग मी शाळेच्या नाटकात वगैरे भाग घ्यायला लागले वगैरे. अशी एक छोटी छोटी नाटकाची कुठेतरी ती बीजं पेरली गेली. ऑल्सो एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी व्हायची की माझी आई आहे ना, ती फार हौशी आहे. तर तिला असं खूप ती रेशनिंग ऑफिसमध्ये कामाला होती आणि सो रेशनिंग ऑफिसचं नाटक, ते जे नाटक बसवायचे वगैरे असं. सो मी लहान, तर मला कुठे सोडून जायचं, त्यामुळे ती मला नाटकाच्या तालमींना घेऊन जायची, तिकडे बसवायची, ही हिची नाटकाची तालीम करायची आणि आम्ही यायचो परत. सो मला वाटतं कुठेतरी ती आवड किंवा काहीतरी तिथलं माझ्याकडे आलं आणि समहाव ते नाटकाचं बीज पेरलं गेलं आणि मग त्याच्यानंतर मी शाळेच्या नाटकातनं वगैरे असं काम करतच होते. दॅट्स इट. मग पहिला मोठा ब्रेक हा कशातनं मिळाला? म्हणजे आम्हाला एलिझाबेथ एकादशी तर माहितीये, पण त्याच्या आधी असं काही घडलं होतं का जे आम्हाला माहित नाहीये, मोठा ब्रेक? मी हे जे आविष्कारमधनंच नाटक करत होते, म्हणजे मी नोकरी सोडलेली आणि सुषमा देशपांडे बया दारुघड नावाचं नाटक करत होत्या. सो संत स्त्रियांवर हे नाटक आहे आणि सो ते करत होतो आम्ही, त्याचे प्रयोग सुरू होते आणि त्या प्रयोगाला परेश मोकाशी आणि मधुगंध आलेले. आणि मग त्यांनी मला एक दिवस फोन केला की येशील का तू, आम्ही अशा एका चित्रपटाचा विचार करतोय, सो तू येशील का. सो पहिल्यांदा मी असं काहीतरी, कोणीतरी मला एका मीटिंगसाठी बोलवत आहे, ऑडिशन, काही जे काय म्हणता येईल त्याला. सो मी आपली म्हटलं चला ऑडिशनच्या तयारीत गेले. सो पण त्यांनी म्हणजे ऑडिशनच घेतली नाही, त्यांनी फक्त साडी नेसून तू कशी दिसते हे आम्हाला बघायचं. सो ते बघितलं आणि मी म्हटलं सर ऑडिशन, नाही नाही ऑडिशन नाही, आम्ही नाटक बघितलंय तुझं म्हणून वगैरे. सो अशा प्रकारे सिलेक्शन झालं. हो, अशा प्रकारे मला तो चित्रपट मिळाला आणि सो दॅट वॉज माय फर्स्ट ब्रेक असं म्हणता येईल. अगदी तेव्हा वाटलं होतं हा सिनेमा इतका सुपरहिट ठरेल आणि तो चित्रपट म्हणजेच लोकांपर्यंत इतका पोहोचेल की नंदिता, म्हणजे मला आजकाल तुमचा चेहरा पाहिला तरी मला एलिझाबेथ एकादशी सगळ्यात पहिल्यांदा आठवतं. वाटलं होतं तेव्हा? अगं नाही, म्हणजे मी एवढा विचारच, मी इतकी नवीन आहे ना ह्या क्षेत्रात, इतकी नवीन होते, मला काहीही बॅकग्राऊंड नव्हतं, मला काहीही माहीत नव्हतं काय असतं, कसं असतं, पुढे काय केलं पाहिजे, मला काहीही माहीत नव्हतं. सो एका चित्रपटाची संधी आली तेव्हा मला ती कथाच इतकी आवडलेली आणि परेश मोकाशी बरोबर काम करायची संधी, हे सगळ्यात महत्त्वाचं. सो मी हा विचारच केला नाही की काय असेल, कसं असेल वगैरे, आपल्याला एक चित्रपट मिळतोय करायला एवढंच होतं माझी क्लॅरिटी. सो तो चित्रपट केला आणि इतकं छान, म्हणजे त्या मुलांचा चित्रपट, इट इज अ चिल्ड्रन्स फिल्म. सो मला म्हटलं हा मुलांचा चित्रपट आहे, का कोणाचं आईकडे लक्ष जाईल म्हणून वगैरे, मुलं लक्षात राहतात. पण यू वोंट बिलीव्ह, मला आजही लोक एलिझाबेथ एकादशीच्या आईसाठी ओळखतात म्हणून. म्हणजे मला इतकं छान वाटतं की तो माझा पहिला चित्रपट, 12 वर्ष झाली आता त्याला, आणि तरीही आज लोक एलिझाबेथ एकादशीचं नाव काढतात आणि त्या ह्यानी मला ओळखतात. मला आय फील सो गुड अबाउट इट. आणि ऑफकोर्स तो चित्रपट इतका गोड आहे आणि इतका हिट आहे की भयानक लोकांना आवडतो तो. बरं, त्यानंतर बरेचसे फॅन्स तयार झाले असतील, तेव्हाची एखादी अशी आठवण आहे जी खूप लक्षात राहिली? असं लक्षात राहण्यासारखं असं नाही मला आठवते काही, पण अचानक म्हणजे ना रस्त्यातनं जाताना
असं लोक तुमच्याकडे बघून स्माईल करायचे असे. आणि मी म्हणे ही का माझ्याकडे स्माईल करते, कारण सवयच नाहीये की कोणीतरी आपल्याला ओळखतंय, अचानक ओळख दाखवतंय आणि ह्याचं. तर मला असं प्रश्न म्हणजे ही का स्माईल करते, ओळखीची आहे का? मग मी विचार करायची या बाईला कुठे बघितलंय. आणि मग कधीतरी एखादा माणूस बोलला की एलिझाबेथ एकादशी मधली आई ना. मग मला हळूहळू मला वेळ लागला त्याची सवय व्हायला की लोक आता आपल्याला ओळखतायत म्हणून वगैरे, आपला चेहरा ओळखीचा झालाय आणि लोक ओळखतायत आपल्याला. सो मला ही सवय व्हायला वेळ लागली आणि मग हळूहळू फोटो काढणं, मग हे सगळं आलंच. बरं, या क्षेत्रात येणं आणि इथे स्टेबल होणं, सातत्यानं काम मिळणं हे फार कठीण असतं. म्हणजे एखादा चित्रपट हिट जाऊ शकतो, पण त्याच्यानंतरही कामं मिळणं फार अवघड असतं. सो नंदिता याकडे कसं पाहतात, आणि या क्षेत्रात टिकून राहणं खरंच खूप कठीण आहे की सोपं आहे? मला वाटतं पॅशन, पेशन्स आणि मेहनत ह्याला काही ऑप्शन नाही आहे दुसरं. आणि हे अगदीच तुझं म्हणणं बरोबर आहे की कामं मिळत राहणं ही एक कठीण गोष्ट आहे. पण त्याच्यासाठी सतत प्रयत्न करणं, स्वतःवर काम करणं आणि पेशन्स हा अत्यंत गरजेचा आहे. की तुम्ही खरंच पॅशनेट असाल ह्या क्षेत्राबद्दल तर तुम्हाला पेशन्स हा ठेवलाच पाहिजे. कधी तुम्हाला कुठे संधी मिळेल किंवा कुठली गोष्ट क्लिक होईल आणि कशातनं नवीन संधी किंवा नवीन काम निर्माण होईल हे तुम्ही सांगू शकत नाही. सो एक सतत काम करत राहणे, दिसत राहणे लोकांना, हे गरजेचंच आहे. ही गरज आहे या क्षेत्राची मला वाटतं. सो या क्षेत्रामध्ये येताना सुरुवातीच्या काळात जसं तुम्ही सांगितलं, आविष्कारमध्ये बरेचसे फ्रेंड्स भेटले होते त्यावेळेस, पण असे कोण आहेत जे अजूनपर्यंत टचमध्ये आहेत आणि एक इंडस्ट्रीतले फ्रेंड्स आपण ज्यांना म्हणतो, ज्यांच्यासोबत टच राहिलाय कायम? हो, बापरे! आविष्कारपासनंची तिथे आमची गँग होती, गँग. म्हणजे आज तुम्ही म्हणाल तर सुहास शिरसाट, रात्रीच खेळ चाले फेम तर सुहास शिरसाट, स्नेहा माजगावकर त्यांचीच बायको. सो आम्ही खूप घट्ट मित्र आहोत. आम्ही आजही टचमध्ये आहोत. आम्ही साधारण एकाच एरियात राहतो. सो इट्स लाईक अ फॅमिली. मग प्रशांत चौडप्पा, जे आत्ता कुठली त्यांची मालिका चालू आहे, मला नाव नाही आठवत, पण स्टारवर त्यांनी बरेच मालिका करतायत. मयूर खांडगे, अशी ही आम्ही एक जे म्हणतात ना आपण सुरुवात एकत्र केलेली माणसं असतात ना ही. सो ही अशी मंडळी येते आमची आविष्कारमधली की ज्यांनी एकत्र सुरुवात केली करिअरला. आणि आजही आम्ही भेटलो की असे घट्ट भेटतो एकमेकांना. सो त्या जुन्या आठवणी आहेतच डेफिनेटली. बरं, ह्या आपण मराठीमध्ये पाहतो की बऱ्याचदा चित्रपट चालत नाहीत असं बोललं जातं किंवा काय. सो तुम्हाला काय वाटतं की नाटक हे जास्त बेटर आहे, सिनेमा की मालिका? कशामध्ये आपण काम करायला हवं? तिघांचीही मजा वेगवेगळी आहे. तिन्ही माध्यमांचे चॅलेंजेस वेगळे आहेत. सो तुम्हाला प्रत्येक वेळी काम करताना स्वतःला बदलण्यापेक्षा त्या मीडियमप्रमाणे अडॅप्ट करणं हे गरजेचं आहे. सो मला वाटतं ती एक ॲक्टरचं स्किल आहे ते, की प्रत्येक वेळी तुम्ही ॲक्टिंगच करत असता, तीच इंटेन्सिटी असते. पण त्या प्रत्येकाच्या टेक्निकनुसार कसं तुम्ही स्वतःचं काम बदलता आणि प्रेझेंट करता. सो ती मला वाटतं तिन्ही माध्यमांची मजा आहे. पण मला पर्सनली मला अर्थात मी नाटक जास्त केलेलं असल्यामुळे मला नाटक जास्त आवडतं. मला ती सगळा प्रोसेस आवडतो मला नाटकाचा. तिचं एक महिन्याची जी तालीम असते, तालमीत तुम्ही सगळ्यांबरोबर जेल होता, हळूहळू ते कॅरेक्टर, म्हणजे तुम्हाला असं काही प्रेशर नाही आहे की पहिल्याच दिवशी तुम्हाला स्क्रिप्ट दिली आणि चला आता उभे राहा आणि करा. सो तुम्हाला वेळ मिळतो त्या कॅरेक्टर बरोबर वेळ घालवायला, ते हळूहळू आत्मसात करायला आणि मग सगळ्यांचं एकत्र येणं, तो टीमवर्क, ती जी टीमवर्कची मजा आहे ना. आणि प्लस काय होतं की असं नाही आहे की पहिला प्रयोग झाला की ते छापलं गेलं की आता हेच. प्रयोगागणिक तुम्हाला नवीन नवीन गोष्टी सापडत जातात. तुम्ही दर दिवशीचा प्रयोग नवीन असू शकतो.
आणि दर दिवशी काहीतरी नवीन घडू शकतं. प्रॉब्लेम्स असू दे, चांगल्या गोष्टी असू दे, काहीतरी नवीन शोध असू दे, काहीही असेल, पण काहीतरी नाविन्य त्याच्यात सतत उलगडत राहतं. मला त्याची खूप मजा येते. आणि ऑफकोर्स लाईव्ह ऑडियन्स, तुम्हाला प्रेक्षकांची रिॲक्शन अशी कळते. TRPची वाट नाही पाहावी लागत. TRPची वाट नाही बघावी लागत किंवा बॉक्स ऑफिस आणि हे सगळं हा हिट होईल नाही, बट या. आणि पण सध्या मराठी नाटक पाहिलं तर हे मराठी सिनेमाच्या फार पुढे गेलंय असं पाहायला मिळतं की पुन्हा एकदा नाटकाला चांगले दिवस आले. हो, हो, सो हो. तुमचा कसा अनुभव आहे या बाबतीत? मला छान वाटतंय की नाटकाला पुन्हा चांगले दिवस आलेत, कारण कोविड काळात एक जे स्लो डाऊन झालेलं ना सगळं, सो आता ते हळूहळू कोविड नंतर परत जोर पकडत आहे आणि नाटक परत लोक नाट्यगृहाकडे यायला लागली आहेत. म्हणजे काय होतं की एकतर त्या OTT आणि मोबाईलमध्ये सगळं अवेलेबल असल्यामुळे कठीण होतं प्रेक्षक येणं, असं थोडंसं होत होतं, कारण आपल्याला इतकी सवय झालेली घरी बसून सगळं बघायची. मग त्याच्यानंतर हळूहळू का होईना पण आत्ता परत नाटकाला प्रेक्षक यायला लागलाय. खूप नाटकं येत आहेत, छान छान नाटकं येतात. मी स्वतः आत्ता एक नाटक करते, व्यावसायिक नाटक, शेवग्याच्या शेंगा नावाचं, गजेंद्र हिरेंचं. सो मला खूप भारी वाटतं की जेव्हा प्रेक्षक येऊन तुम्हाला भेटतात प्रयोगानंतर, आणि भेटतात अगं, कारण की म्हणजे प्रयोग झाल्यानंतरही ते आवर्जून थांबून येऊन भेटतात तुम्हाला. ते सांगतात नाटक कसं वाटलं, काय आवडलं, काय नाही आवडलं, असं ते खूप थ्रिलिंग आहे मला वाटतं. आणि छान वाटतं की जेव्हा एवढा म्हणजे परत लोक नाट्यगृहाकडे वळायला लागलेले आहेत, कारण नाटक ही बेसिक मराठीत तरी नाटक ही सुरुवात आहे ना या सगळ्याचे, मूळ तर नाटक आहे. असं मराठीत नाटक किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये नाटक, आपल्या मराठी माणसांमध्ये नाटक हे खूप जवळचा विषय आहे, भिनलेला आहे अगदीच. सो छान वाटतं मला हे की आत्ता लोक परत येत आहेत नाट्यगृहात. तर मी पुन्हा एकदा सिनेमाकडे येते की एलिझाबेथ एकादशी हिट झाला, त्यातली आईची भूमिका सुपरहिट ठरली, पण त्यानंतर बऱ्याचशा त्याच धाटणीच्या भूमिका येत आहेत असं वाटतं का कधी कधी? हो, खूप आल्या, खूपच आल्या. इवन बाबामध्ये सुद्धा हो, बऱ्यापैकी थोडीफार अजूनही तशीच. येतात मला. सो मला असं वाटतं की जर त्याच प्रकारच्या भूमिका येत आहेत तर निदान त्यातली आई तरी प्रत्येक वेळी थोडंसं काहीतरी वेगळं असावं, किंवा एक ॲक्टर म्हणून मला काहीतरी वेगळं त्याच करता यावं. करण्यासाठी. सो हा एक माझा प्रयत्न असतो, कारण की एका पॉईंट नंतर तुम्ही नाही हे कंट्रोल करू शकत की काय भूमिका येत आहेत तुमच्याकडे. आणि अर्थातच एक भूमिका हिट झाल्यावर तो ती पद्धतच आहे की तुम्हाला त्या पद्धतीच्या भूमिकांमध्ये लोक म्हणजे अप्रोच होतात लोक त्या पद्धतीच्या भूमिका घेऊन. सो मला वाटतं त्यात काहीतरी वेगळेपणा आपण एकतर ॲड करावा, किंवा काहीतरी त्या कॅरेक्टरमध्ये काहीतरी प्रत्येक ह्याच्यात मला काहीतरी वेगळं देता येईल असं बघून ते कॅरेक्टर निवडावं, असं एक निदान छोटासा बारीकसा माझा प्रयत्न असतो. जसं बाबाचं तू म्हणालीस, तर बाबामध्ये ती मूकबधीर आहे आई, शेवटी आईचाच रोल आहे तो, पण ती मूकबधीर आहे. आणि परत ती कथा इतकी गोड आहे, ते कथेलाही म्हणजे जरी तो आईचा रोल असला तरी ती कथा इतकी गोड आहे की मला खूप मजा आली ते करताना. आणि असं मला एरवी कधी करता येणार आहे डेफ अँड म्यूट. सो मला मजा आली ते करताना. एक वेगळं चॅलेंज होतं ते करणं म्हणजे. पण याच्या व्यतिरिक्त काय वाटतं की अजून कोणत्या टाईपचे रोल्स यायला हवेत, किंवा एखादा ड्रीम रोल आहे जो अजून यायचा बाकी आहे, किंवा काहीतरी यापेक्षा काहीतरी वेगळं करायचं आहे? मला खूप वेगळं करायचंय, मला वेगवेगळ्या पद्धतीचं, मग ते काही असेल, पण मला खूप व्हरायटी ऑफ रोल्स करायचे आहेत. मला ते करून बघायचं. जसं ना माझं एक नाटक होतं आमच्या हिचं प्रकरण. सो त्याच्यात मला एक अतिशय वेगळा म्हणजे मी कॉमेडी, ऑलमोस्ट इट वॉज अ कॉमेडी रोल. सो मला चंदू लोकरे आमचे प्रोड्युसर, त्यांनी जेव्हा फोन केला, सो मी त्यांना म्हटलं की म्हणजे तेव्हा मीच घाबरले की म्हटलं अरे तू मला हा का विचारत असशील हा रोल, कारण की तो एक कॉमेडी रोल आहे. मला अजिबात कॉमेडीचा सेन्स नाही आहे, अजिबात. इतकं छान रोल आहे तो, पण मला कॉमेडीचं सेन्स नाही आहे. आणि तुमच्याकडे खूप आहेत ॲक्ट्रेसेस ज्या उत्तम कॉमिक सेन्सवाल्या आहेत.
सो ते म्हणाले की बघ प्रयत्न करून म्हणून वगैरे असे. आणि सचिन गोस्वामी त्याचे डिरेक्टर होते आणि सचिन मोटेंनी लिहिलेलं ते. सो ते म्हणाले की आपले डिरेक्टर्स आहेत ते घेतील करून तुझ्याकडनं. सो मी म्हटलं ओके. सो अशा पद्धतीने मी ते करायला घेतलं. अर्थात सुरुवातीला मी रडकुंडीला आले की कारण की मुळात तुमच्याकडे ते असावं लागतो, तो सेन्स असावा लागतो, पण जो माझ्याकडे नाही. पण नाटकाची हेच वैशिष्ट्य आहे की तुम्हाला एक महिना, तुम्हाला एक वेळ मिळतो बेसिकली त्याच्यात ते हळूहळू कॅरेक्टर प्रॅक्टिस करायला, ते तुमच्यात रुजवायला वगैरे. सो मला मी ते कॅरेक्टर करायला घेतलं आणि नंतर नंतर जसे जसे प्रयोग सुरू झाले मी इतकी ओपन अप झाले त्याच्यात आणि मला इतकी मजा यायला लागली. कम्प्लीट कॉन्ट्रास्ट होतं मी आत्तापर्यंत केलेल्या भूमिकांपासून. म्हणजे ते अत्यंत एरवी जे सालस साध्या भूमिका असा, आणि ही कम्प्लीटच वेगळी बाई होती. सो होती ती हाऊसवाईफच पण इतकी धमाल करणारी आणि इतकी हॅपी आणि मस्त. सो मला खूप मजा आली असे वेगळे कॅरेक्टर्स करताना. सो नॉट नेसेसरी इट हॅज टू बी समथिंग कम्प्लिटली डिफरंट. ती एक हाऊसवाईफच आहे पण तरी तिचं कॅरेक्टर वेगळं आहे, तिचा स्वभाव वेगळा आहे. सो मला अत्यंत मजा येते असं काहीतरी वेगळं एक्सप्लोअर करायला. इट कॅन बी एनिथिंग, पण वेगळ्या पद्धतीचं ज्याच्यात मलाच माझा कस लागेल, मला काहीतरी माझ्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर येऊन त्याच्यात घालता येईल. सो हा एक माझा ॲक्टर म्हणून प्रयत्न असतो की मी काय करू शकते त्याच्यात. तसंच संजय जाधवांची फिल्म आहे खारी बिस्किट. हां. सो त्याच्यातही एक कमाल संजय दादांनी मला रोल दिलेला, माई म्हणून, जी त्या झोपडपट्टीतली डॉन असते. सो मी कधीच असं केलेलं नाहीये, डॉन बिन असं सगळं. सो मला परत प्रश्न पडला आता हे कसं करायचं म्हणून वगैरे. बिंदास बाई आणि अत्यंत म्हणजे ती आतून त्या झोपडपट्टीतल्या मुलांसाठी अत्यंत काळजी करणारी प्रेमळ बाई, आतून सॉफ्ट आहे पण बाहेरनं ती अशी डॉन आहे कम्प्लीट. सो तो कॅरेक्टर छोटंसंच होतं पण संजय दादा म्हणाला कर कर हो बघ चल करू म्हणून. मला जरा डाऊट होता की हे करावं का नाही करावं कसं. तर संजय दादा म्हणाला तू करून तर बघ. आणि मी ते करायला त्याच्याबरोबर रीडिंग्स केले, हे केलं. मला ना ते काही जमेच ना. शेवटी म्हटलं काय करावं ह्याचं, ही जी काही बोली ते भाषा आहे. आणि शेवटी मी अक्षरशः संजय दादाला कॉपी केलं. तो जो बोलतो क्या विडू चाल ना हो जाय, हे जे त्याची स्टाईल आहे ना, मी म्हटलं ह्याची स्टोरी ह्याची स्टाईल आपण कॉपी करूया. आणि तो जसं जसं करायचं मी अक्षरशः तसं तसं उतरवायचा प्रयत्न केला. मग इतकी मजा आली की काहीतरी एक वेगळंच कॅरेक्टर, ती वेगळीच दिसतीये बिग स्क्रीनवर. आणि ती फिल्म अर्थातच गोडच आहे ती. आणि मला इतकं छान वाटलं की संजय दादाचं मी ऐकलं आणि मी ती भूमिका केली आणि मला त्याच्यासाठी अवॉर्डसुद्धा मिळाला. सो हे असं जे काही वेगळं येतं कारण की तुमचा एक चेहरा असतो, एक पद्धतीच्या भूमिका तुम्ही केलेल्या असतात. सो लोक तुम्हाला त्याच्यातच बघत असतात. अचानक तुम्ही काही वेगळ्याच भूमिकेत जेव्हा दिसता तेव्हा ते त्यांच्यासाठीही एक प्लेझंट सरप्राईज असतं. तुम्हालाही एक नवीन काहीतरी करायची संधी असते. सो ही एक मजा. आणि आत्ताच्या माझ्या नाटकात शेवग्याच्या शेंगामध्ये पण मी असंच एक कॅरेक्टर करते. ती अत्यंत हॅपी गो लकी एक पॉटरी आर्टिस्ट आहे ती. आणि अत्यंत हॅपी गो लकी मुलगी बाई आहे, एकटी राहणारी आहे. तिचे स्ट्रगल्स आहेत पण ती एक सोशल मीडियामध्ये गुंतलेली आणि तिचं असं एक ते पण करायला मला एक वेगळी मजा येते. सो हा जो एक प्रयत्न आहे छोटासा की काहीतरी वेगळं सतत करत राहावं. मग या सगळ्यानंतर मालिकेकडे कशी वाटचाल सुरू झाली आणि सहकुटुंब सहपरिवार मग कसं आलं? सहकुटुंब सहपरिवार असंच मला एक दिवस आमचं कंपनी फ्रेम्स प्रोडक्शन कंपनीमधनं फोन आला की अशी अशी मालिका आहे ज्याच्यात मोठी वहिनी आणि एक जॉईंट फॅमिली आहे, ती सगळ्या भावंडांना बघणारी आणि असं सगळं आहे. सो ओव्हरऑल तो एक प्लॉट मला आवडला की म्हटलं ओके चला बघूया आपण करून मालिका म्हणून वगैरे असं. आणि अशा पद्धतीने ते एक एक वर्कआउट होत गेलं. मग लुक टेस्ट झाली वगैरे असं तसं. आणि सुनील बर्वे बरोबर काम करायची. येस, तो बॉन्ड होता जो प्रेक्षकांना प्रचंड आवडायचा. हो. तुमचे फोटोज बऱ्याचदा व्हायरल व्हायचे. सो त्यांच्यासोबतचा बॉन्ड कसा होता? अरे सुनील दादा बरोबर काम करायची मजाच वेगळी आहे कारण की एकतर तो त्या इतकी वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. सो मी खूप मालिका न केलेली असल्यामुळे तो मला बऱ्याच गोष्टी मला त्याच्याकडनं शिकायला मिळाल्या. तो मला सीन्समधल्या छोट्या छोट्या गोष्टी सांगायच्या. बघ नंदिता, ह्या
आपले सीन्स छोटे छोटे असतात. सो त्याच्यात आपण किती खुलवू शकतो आणि काय करू शकतो ते ह्याच्याकडे आपला कल असला पाहिजे. सो छोट्या छोट्या गोष्टी आम्ही खूप वर्कआउट करायचो एकत्र सीन्स असले की. प्लस म्हणजे मलाच नाही, माझ्याबरोबर सीन्स आहेत म्हणून मलाच नाही, पण आमचं सगळ्या जी बाकीची टीम होती त्यातली बरीच मंडळी नवीन होती, पहिल्यांदा मालिका करणारी होती. सो सगळ्यांबरोबर तो असं छान सगळ्यांना गोष्टी सांगायचा, सुचवायचा आणि हे हे करून बघ, असं हे केलं तर काय होईल, किंवा हा सीन असा वर्कआउट करूया, हे असं आम्ही खूप ह्याच्यावर डिस्कशन करायचो आणि करायचो. सो आम्हालाही खूप मज्जा यायची एक फॅमिली म्हणून असं एक, कारण खूप लोकांनी ना इतकं लोकांचं प्रेम होतं त्या फॅमिलीवर, म्हणजे आमचा सगळ्यांचा बॉन्ड अदरवाईज पण इतका घट्ट झाला की आम्ही ॲक्च्युली असं एक फॅमिलीसारखे झालेलो, ऑफसेट पण ऑफस्क्रीन पण. तर आम्ही असं सगळीजणं सेटवरच पडीक असायची, एकतर सिरियल म्हणजे दिवसभर तुमचं सेटवरच जातो. सो ती एक फॅमिली आपोआप झालीच, आमचं ॲक्च्युली असं झालेलं छान बॉन्डिंग. आणि जे ऑनस्क्रीन इतकं छान दिसायचं तर लोकांना भयानक आवडायचं ते आम्हा सगळ्यांचं बॉन्डिंग. म्हणजे फक्त माझं आणि सुनील दादाचंच नाही, पण ही सगळी भावंड आम्ही. जवळपास 3 वर्ष सिरियल चालली हो, होती. 3-3.5 वर्ष ती सिरियल चालली आणि आम्हाला इतकं कठीण गेलंय ना बापरे त्याच्यानंतर, की असं सवयच नाही ना की रोज भेटतोय आपण एकमेकांना. आणि मालिकांचं ते एक असतं हा की बॉन्डिंग. तुमचं बॉन्डिंग होऊन जातं सेटवरच एक फॅमिली, कारण तुम्ही घरी कमी वेळ आणि सेटवर जास्त वेळ घालवता. सो ती एक फॅमिली होऊन जाते तुमची सेटवरच, सेट तुमचं दुसरं घर असतं. सो आम्ही सगळे सण समारंभ, कोणाचे लग्न, केळवणं, वाढदिवस असं सगळं साजरं करायचो आम्ही एकमेकांचं. आणि खूप मजा, खूप मजा. बरं, या क्षेत्रामध्ये रिजेक्शन्स, रिप्लेसमेंट्स हे खूप सहज होतात, म्हणजे हे होतच असतं, हा एक या करिअरचा एक पार्ट आहे. सो नंदिता याकडे कसं पाहतात, आणि असं एखादं रिजेक्शन आहे जे फार जिवारी लागलं होतं, आठवतं ते नेहमी? अगदीच आठवतं, अगदीच आठवतं. आणि सगळं बोलणं झालेलं आमचं आणि समहाव काहीतरी लास्ट मिनिट काहीतरी बरेच दिवस कॉल आला नाही त्यांच्याकडनं. आणि मग म्हटलं काय झालं पुढे सिरियलसाठी की म्हणून, चित्रपटाचं चित्रपटासाठी? म्हणते मी. सो म्हटलं काय झालं म्हणून मी फोन केला, तेव्हा मला कळलं की दुसरं कोणीतरी करतंय ते म्हणून वगैरे. सो मला ते फारच जिव्हारी लागलं आणि खूप हिट झाली ती फिल्म, अत्यंत हिट झाली ती फिल्म. सो मी बघूच शकले नाही जाऊन. मला खूप त्रास झाला, मी बघूच शकले नाही जाऊन ती फिल्म. आणि असं होत असतं, पण म्हणजे किती वेळ तुम्ही त्याच्यात रेंगाळत राहणार. सो हो, थोडा वेळ त्रास होतो, तर तो त्रास होईल. फार काळ त्याच्यात न रेंगाळता पुढे मूव्ह ऑन करायचं. इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ द इंडस्ट्री अँड पार्ट अँड पार्सल ऑफ द वर्क. पण आता हे कामाच्या बाबतीत झालं, जेव्हा आपल्या पर्सनल आयुष्यात किंवा बऱ्याचदा आपण डिप्रेस होतो किंवा एक डिमोटिवेशन येतं, त्यावेळी प्रत्येकाचा एक मंत्र असतो स्वतःला या सगळ्या गोष्टीतून ओव्हरकम करण्याचा. नंदिता अशा वेळी काय करतात, काय आहे तो मंत्र? मी अदरवाईज खूप मेडिटेशन करते आणि सो बऱ्याच वर्षांपासून करते. सो त्यामुळे कदाचित मी शांत आणि स्टेबल राहू शकते बऱ्यापैकी, असं मला वाटतं. किंवा तो अवेअरनेस आहे माझ्यात की ओके, ह्याचा त्रास होतोय आपल्याला. सो थोडा वेळ ठीक आहे, किती वेळ त्याच्यात राहायचं हे आपण ठरवलं पाहिजे. सो आपले रिॲक्शन्स कंट्रोल करणं, किंवा ओके हे जे आता मी म्हटलं रिजेक्शन्स वगैरे पण, सो ह्याचा त्रास होतो, पण मग ठीक आहे, एक आपण एक त्रयस्थ म्हणूनही त्याच्याकडे बघता आलं पाहिजे. किंवा चला ह्याच्यातनं आपण काय पॉझिटिव्ह घेऊ शकतो हे शोधून आपण स्वतःवर काम करणंही गरजेचं आहे. सो मला वाटतं हे जे डोकं शांत ठेवता येणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या गोष्टीने मला खूप मदत केली आहे इतक्या वर्षात, कारण अदरवाईज कदाचित माझ्यासारख्या मुलीला कठीण झालं असतं इतके दिवस सस्टेन करणं, इतकी वर्ष सस्टेन करणं. मी कदाचित पळून गेले असते, परत नोकरी करायला लागले असते मी कदाचित. बट नो, आय एम मच स्टेबल. आणि म्हणजे आधीची नंदिता वेगळी होती, आत्ताची वेगळी आहे. सो आत्ता मी खूप स्टेबल आहे. आणि माणसं आजूबाजूची, आपला सर्कल काय असतो हे कळणं फार हे महत्त्वाचं आहे.
अत्यंत गरजेचं असतं. काय प्रकारची माणसं आहेत की जी तुम्हाला दिशा दाखवणारी आहेत, तुम्हाला तुम्ही खचून पडला तर तुम्हाला परत उभं करणारी आहेत, का तुम्हाला अजून त्याच्यात मीठ मिरची लावून अजून हे बघ हिचं कसं झालं, तुझं का नाही होतंय, हे दाखवणारे. निगेटिव्ह टॉक की पॉझिटिव्ह टॉक हा तुम्ही चूज करायचा असतो. तुम्ही माणसं अत्यंत गरजेचं आहे, आपल्या आजूबाजूची माणसं चूज करणं आपल्या मेंटल हेल्थसाठी. सो जी तुम्हाला सतत बूस्ट करत राहतात, मोटिवेट करत राहतात, ही माणसं आजूबाजूला असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आपणही तसं इतरांसाठी असणंही अत्यंत गरजेचं आहे. सो आता करिअरची बरीच वर्ष झाली आहेत आणि आता मागे वळून पाहताना काय वाटतं की आपण ज्या ध्येयाने या क्षेत्रात आलो होतो ते सगळं अचीव झालंय? नाही, डेफिनेटली नॉट. खूप करायचं आहे. सो या सगळ्या प्रोसेसमध्ये, या जर्नीमध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात की इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं काम आजूबाजूला सुरू असतं की असं वाटतं की बापरे, आपल्याला किती करायचंय अजून, किंवा किती शिकायचंय अजून, स्वतःला ॲक्टर म्हणून किती ग्रो व्हायचंय अजून. खूप खूप आहे करण्यासारखं. सो खूप अनुभव आहेत घेण्यासारखे. सो मला वाटतं अजून खूप आहे. बरं, जर नंदिता पाटकर जर आज अभिनेत्री नसत्या तर आज काय असत्या? आता ना मी विचारच करू शकत नाही ह्या गोष्टीचा. एक एक पॉइंट होता जेव्हा मी कधीही अभिनेत्री होण्याचा विचार केला नव्हता आणि ती गोष्ट माझ्याकडे आली. आणि आज माझी परिस्थिती अशी आहे की मी विचारच करू शकत नाही की बापरे, आता उद्या आपण हे नाही करायचं म्हटलं तर आपण काय करू. तर मला नाही विचार करता येत काय करता येईल. पण तरी मला लहान मुलांबरोबर काम करायची इच्छा आहे खूप. सो कदाचित मी त्यातलं काहीतरी केलं असतं किंवा मी अजूनही करणार आहे ते. सो ती एक गोष्ट आहे. ओके, एक छोटासा रॅपिड फायर आहे, पण रॅपिड फायर सोपे प्रश्न विचारणार तुम्हाला. अतिशय सोपं आहे. ओके, पहिलं ऑडिशन लक्षात राहिलेलं? एलिझाबेथ एकादशी. ओके, तेच. त्याच्या आधी कधीच ऑडिशन? नाही मी दिलंच नव्हतं. ओके, पहिली फॅन मुवमेंट ॲज अ सेलिब्रिटी, म्हणजे सेलिब्रिटी झाल्यानंतर पहिल्यांदा एखादा फॅन आला होता आणि ती लक्षात राहिलंय? सेलिब्रिटी झाल्यानंतर नाही, पण मला आठवतं मी ऑल इंडिया रेडिओला RJ म्हणून काम करत होती. सो मला आठवते की 1 वर्ष मला झालेलं करून ते. आणि मी एक दिवस प्रोग्राम करत होते आणि मलाही माहीत नव्हतं की आपण 1 वर्ष झालेत. आणि पहाटेचे प्रोग्राम्स करायचे मी, 5:30चे वगैरे, 5:30-6चे शो असायचा माझा. सो मला तेव्हा शोच्या दरम्यान कॉल आला स्टुडिओमध्ये आणि ते म्हणाले की अभिनंदन म्हणून वगैरे. म्हटलं कशाबद्दल? म्हणाले आज तुम्हाला 1 वर्ष पूर्ण झालं. आणि मलाच विश्वास बसेना की बापरे, हे माझ्याही लक्षात So, नव्हतं. हे आरजे म्हणून ही कॉम्प्लिमेंट ही RJ म्हणून मला मिळालेली कॉम्प्लिमेंट ती माझ्या कायम लक्षात राहिलेली आहे. सो तेव्हा मी ॲक्टिंगही करत नव्हते. RJ फक्त रेडिओ जॉकी आणि प्रायोगिक नाटक असं करत होती. सो मी काही अशी नोन फेस नव्हती तेव्हा. पण तरीही ही कॉम्प्लिमेंट माझ्या लक्षात राहिली की कोणीतरी आपला प्रवास लक्षात ठेवतंय, 1 वर्ष झालंय ते सेलिब्रेट करतंय. सो मला खूप छान वाटलेलं ते. ओके, लक्षात राहिलेला एखादा अवॉर्ड, पुरस्कार? ऑफकोर्स माझा पहिला झी अवॉर्ड कशासाठी मिळाला जो होता? मला माझ्या पहिल्या व्यावसायिक नाटकासाठी मिळालेला. त्याचं नाव होतं हे माझं नव्हे. आणि लोकसत्ताने मला तरुण तेजांकित पुरस्कार साठी माझी निवड झालेली. सो तो पुरस्कार होता जो एका पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी नसून तो तुमचा आत्तापर्यंतच्या प्रवासासाठी दिलेला पुरस्कार होता. सो हे मला अगदीच स्पेशल. पण अर्थातच सगळे पुरस्कार स्पेशल असतात माझ्या. ओके, नाटक, सिनेमा की मालिका? तिन्ही. ओके, स्वतःविषयी ऐकलेलं एखादं अतरंगी रुमर, अफवा? की मी अतरंगी नाही आहे, पण ही ॲक्च्युली व्यवस्थित पसरलेली र्युमर आहे की मी पुण्याची आहे. 1 मार्चला माझा जन्म झाला आहे. येस, मीही हेच ऐकलं होतं. आणि मी तुमचा बाळधुरींची पुण्याचा. मुलगी आहे. हे इतकं ठसठशीत, म्हणजे ही रुमर, ते जी कोणी माणसं हे म्हणतायत त्यांच्यासाठी ते रुमर पण नाही आहे, त्यांच्यासाठी ते हार्डकोर फॅक्ट आहे. मला न विचारता त्यांचं त्यांनी ठरवलेलं हा फॅक्ट आहे. ह्याच्यावर एक छोटासा किस्सा मला सांगावा असं वाटतो की
माझी आई हॉस्पिटलमध्ये होती हम्म. आणि तिला आई वडील मी असे आम्ही हॉस्पिटलमध्ये होतो आणि आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती. सो माझ्या मावशी आली आणि तिच्याबरोबर कोणतरी गेस्ट आले हम्म. आईला बघायला म्हणून वगैरे. सो मावशीने ओळख करून दिली, तुम्ही यांना ओळखता का? तर तोपर्यंत माझी मालिका वगैरे असं चालू होतं. सो तुम्ही ह्यांना ओळखलं का म्हणून, हिला ओळखलं का असं मावशी म्हणाली. तर ते म्हणाले, हो हो, तुम्ही ना नंदिता धुरी, तुम्ही बाळधुरींची मुलगी ना वगैरे, असं त्यांचं झालं. सो मी म्हटलं नाही, माझी आई ही माझी आई आहे, हे माझे वडील आहेत असं. सो झालं. ओके. इंडस्ट्रीतला एखादा खास फ्रेंड किंवा 3 AM फ्रेंड असं कोण आहे? 3 AM फ्रेंड, हम्म. सुहास शिरसाट, स्नेहा माझगावकर. ओके. ते नवरा बायको आहेत दोघं जण, म्हणजे कधी फोन करू शकतो. ओके. एखादा ड्रीम रोल जो करायचा आहे? माझ्या डोक्यात खूप दिवस हा आहे, आता मला माहित नाही कसं का आलाय मला माहित नाही. मी खूप प्रवास करते आणि मी ना ते ट्रक ड्रायव्हर्स जे जातात ना ते मी खूप बघते आणि मला असं कायम उत्सुकता होती की ह्यांचं लाईफ कसं असेल म्हणून वगैरे काय. सो मला असं वाटलं की हा माझ्या मनात आलेला एक थॉट आहे की कायम आपण पुरुष ट्रक ड्रायव्हर बघतो, कुठेतरी स्त्री ट्रक ड्रायव्हर असेल का आणि तिची काय कथा असेल. सो मला हा असा स्त्री ट्रक ड्रायव्हरचा रोल करायला. आणि मी गुगलवर सर्च केलं तर कुठेतरी नॉर्थ साईडला एक बाई आहे जी ट्रक चालवते. ओके. अशी आहे ॲक्च्युली एक बाई. सो म्हणजे अजून असतील मला माहीत नाहीत, पण तिची एक गुगलवर मी आलेली स्टोरी. सो मला असं काहीतरी करावं असं वाटतं. एक अतिशय वेगळा हो, एक काहीतरी वेगळंच. आणि हे असंच प्रवास करतानाच आलेला विचार आहे हा मनात की हे असे ट्रक ड्रायव्हर कसे किती ऍक्च्युली ते 8-8 दिवस प्रवास करतात असं हो, ऐकलंय. ते 8-8 दिवस प्रवास करतात. बरं, त्या ट्रकचा स्पीड असा स्लो असतो, किती पेशन्स आणि काय काय असेल त्यांची मनस्थिती, प्रवासात त्यांचे काय अनुभव असतील, त्यांचं एक व्यक्तिमत्व कसं डेव्हलप झालं असेल त्या सगळ्या परिस्थितीत. तर मला खूप उत्सुकता होती. असा रोल नक्कीच यावा तुमच्याकडे लवकरात लवकर. येस. आणि खूप छान तुम्ही उत्तरं दिलीत, खूप छान तुमचा प्रवास सांगितला. सो थँक्यू सो मच. थँक्यू सो मच अपर्णा, मला खूप मजा आली इकडे गप्पा मारून तुझ्याशी. थँक्यू.